श्रीराम. जय श्रीराम. नमस्कार. योग वशिष्ठ सखोल निरूपण या कार्यक्रमामध्ये सर्वांचे सहर्ष स्वागत. आज निरूपणाचा 86वा दिवस आहे. आदरणीय यतीन सरांना विनंती करतो की त्यांनी निरूपणाला सुरुवात करावी. नमस्कार. जय श्रीराम. जय गुरुदेव. रोजच्या प्रमाणे प्रार्थना करू, थोडं ध्यान करू आणि मग या सत्राला सुरुवात करू. सगळ्यांनी डोळे मिटून घ्या, हात जोडून घ्या. प्रार्थना म्हणण्यासाठी एक खोल दीर्घ श्वास घेऊया. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरु साक्षात् परम ब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. तस्मै श्री श्री गुरवे नमः. डोळे बंदच ठेवा. आपलं लक्ष आपल्या श्वासावर घेऊन जाऊया. संपूर्ण लक्ष श्वासावर. कुठलेही विचार असतील, लक्ष श्वासावर नेलं की ते विचार नाहीसे होतात. आवश्यक विचार हे त्यांच्या त्यांच्या वेळेस करावे. आत्ता ह्या क्षणी संपूर्ण लक्ष श्वासावर. नुसतंच लक्ष कसं द्यायचं, तर त्या श्वासाचं उगम कुठून होतो आहे, कुठून सुरू होतो आहे, कुठे संपतो आहे, आत येताना आणि बाहेर जाताना दोन्ही वेळेस त्याचा प्रवास कसा आहे, कुठून कुठून वळण घेऊन येतो, त्या संपूर्ण प्रवासाकडे सूक्ष्म लक्ष घेऊन जायचं. पहिल्यांदा फक्त श्वासाकडे लक्ष. चला, श्वासाबद्दल लक्ष आहे. मग हळूहळू हा श्वास कुठून सुरुवात होतो, कुठे जातो, तिकडे लक्ष. मग पुढची पायरी, त्याचा प्रवास कुठून होतो आहे, कुठून वळण घेतो, कुठे थांबतो. मग त्याच्या पुढची पायरी, ज्या ठिकाणाहून उगम होतो आणि तिथे थांबतो. थांबल्यानंतर पुन्हा सुरू होईपर्यंत छोटीशी विश्रांती असते. त्या विश्रांती, तिचा अनुभव तो घ्यायचा.
त्या पुढची पायरी, त्या विश्रांतीमध्ये मनाची अवस्था काय आहे ते बघायचं. अशा रीतीने श्वास स्थिर झाला की शरीरात काही जाणवत असेल तर तिकडे फक्त तटस्थतेने बघायचं, पुन्हा लक्ष श्वासाकडे आणायचं. जेव्हा आपण असा अभ्यास करतो, तो प्राणायामचा असेल नाहीतर ध्यानाचा असेल, आजूबाजूला होणारे आवाज, बदल, सुगंध, संवाद, हे सहज आपलं चित्त कुठेतरी घेऊन जाऊ शकतात. त्यांच्याबद्दल सावध राहायचं. पुन्हा नेटाने लक्ष आपलं श्वासावरती आणायचं. मग आपल्या शरीरातलंच काहीतरी कुठेतरी आपलं चित्त वेधून घेतं. त्यालाही बरं, ठीक आहे, होऊ दे जे होतं, असं म्हणून पुन्हा आपलं लक्ष नेटाने श्वासावरती आणायचं. मध्येच एखादा विचार आपल्याला कुठेतरी घेऊन जाईल. पटकन सजग व्हायचं, पुन्हा श्वासावर आणायचं. ह्या प्रक्रियेत आनंदाचा अनुभव येऊ शकतो, कुठल्या भावना अनावर होऊ शकतात. त्यांनाही आत्ता हे माझं कार्य नाही, आत्ता फक्त श्वासावर लक्ष द्यायचं, हे सांगून त्यांच्याकडेही दुर्लक्ष करायचं. जे पण अनुभव येत असतील ते कुठेतरी दुसरीकडे चालले आहेत असं समजून पुन्हा आपल्या श्वासावरती आणखी बारकाईने लक्ष द्यायचं. ह्याचाच अभ्यास करत राहा.
ॐ गुरवे नमः. ॐ शांती शांती शांती. एक खोल दीर्घ श्वास घ्या आणि सोडून द्या. आणखी एक खोल दीर्घ श्वास घ्या आणि पूर्णपणे सोडून द्या. आपल्या शरीराप्रती सचेत होऊया. वातावरणाप्रती सचेत होऊया आणि हळूवार आपले डोळे उघडूया. श्वासाचा हा चमत्कार आहे. सगळ्या गोष्टी शांत थंड करतो. आपण शिखीध्वज आणि चुडाला यांची गोष्ट ऐकतोय आणि त्याच्यामध्ये आपण बघितलं की शिखीध्वज हा आपलं सगळं राज्य सोडून एका जंगलात गेला. चुडाला ही अगोदरच सर्वज्ञानी झाली होती, आत्मज्ञानी झाली होती. पण शिखीध्वजाला काही तिचं म्हणणं समजत नव्हतं, पटत नव्हतं आणि म्हणून एक दिवस तो राज्याचा त्याग करून अरण्यात गेला आणि तिथे सगळे कर्मकांड करण्यात तो व्यग्र झाला. काही दिवसांनी चुडाला त्याला बघण्यासाठी गेली आणि तिने बघितलं की हा अतिशय एखाद्या वाळलेल्या झाडासारखा झालेला आहे. ह्याच्यामध्ये काहीही सगळं तेज जे काही पूर्वी होतं, जी उत्तम शरीर यष्टी होती, ते सगळं काही त्याचं चाललं गेलं. निस्तेज असा होऊन काळवंडलेला असा हा राजा इथे अरण्यामध्ये अतिशय वाईट अवस्थेत आहे. तो जे काही तिथे पूजा, स्नान, संध्या, चिंतन, इकडे तिकडे फिरणं असं जे काही चाललंय त्याच्यावरून तिच्या लक्षात आलं की याला आता थोडंसं ज्ञान देण्याची गरज आहे. परंतु मी जर पत्नी म्हणून गेली तर तो माझं म्हणणं ऐकणार नाही आणि म्हणून त्या चुडालानी स्वतःचं रूप बदलून एका लहान बालकाचं रूप घेतलं, बटूचं रूप घेतलं आणि ती त्याच्यासमोर त्याला मार्गदर्शन करण्यासाठी आली. आणि मग शिखीध्वजाने तिचं स्वागत केलं, त्याला काही प्रश्न विचारले आणि चुडालानी स्वतःचंच एक काहीतरी गोष्ट सांगून त्याला स्वतःच्या जन्माची खोटी गोष्ट सांगितली, मी कोण काय वगैरे. अशा पद्धतीने तिथे चुडालानी या आपल्या नवीन रूपाची कुंभ म्हणून स्वतःची ओळख करून दिली. आता या कुंभनी स्वतःची गोष्ट सांगितल्यानंतर राजाला विचारलं की हे राजा, तू इथे कशासाठी आला आहेस, काय करतो आहेस? आणि हे असं विचारल्यानंतर त्या राजाच्या मनात जे काही इतक्या दिवसांचं दुःख साचलं होतं, कथेत म्हटल्याप्रमाणे 18 वर्ष तो तिथे त्या अरण्यामध्ये सगळ्या प्रकारची साधना, जे जे काही त्याला साध्य होतं ते करत होता. परंतु त्याच्यातून जे जे काही त्याला अनुभव आले होते आणि मनातलं दुःख, मनातल्या भावना कोणाकडे व्यक्त कराव्या असा जो काही कधी प्रश्न पडला असेल, आता इथे हा कुंभ समोर आला. त्या कुंभाकडे त्यांनी संपूर्णपणे आपलं मन मोकळं केलं. तो राजा म्हणाला की आज तुमचा सहवास प्राप्त झाल्यामुळे खरा साधू समागम मला झाला आहे आणि त्यामुळे मला अतिशय श्रेष्ठ, शांत असं सुख प्राप्त झालं आहे. याच्या पुढे तर इतके वर्ष मी जे काही राजवैभव भोगलं ते सुख सुद्धा काहीच नाही. पण तरी सुद्धा तुझ्या प्रश्नाचं उत्तर मी देतो. तू खरं सगळं जाणतो, तू एक जसं सांगितलं देवपुरुष आहेस, त्याच्यामुळे तुला सगळंच माहिती आहे. पण तरीही मी सांगतो की मी शिखीध्वज, मालव देशाचा, उज्जैनीचा राजा
आणि सगळं काही समृद्ध असताना मी ते सगळं सोडून इथे जंगलात आलो. याचं कारण सगळ्या सुखांचा भोगांचा आनंद घेत असताना, राज्यकारभार करत असताना मला या सगळ्या संसाराचं एक प्रकारे भय उत्पन्न झालं की या संसारामध्ये सारखे जे चक्रासारखं फिरणारं सुख दुःख हे जे सारखं सतत चक्र चाललेलं आहे आणि त्याच्यात रोज उठून काहीतरी निरर्थक क्रिया करायच्या, त्याच्यात उठून पुन्हा हे जन्म आणि मृत्यू हे सगळ्यातून वारंवार फिरणं, हे सगळं आलं. त्यामुळे या आयुष्याचं सार्थक कसं होईल, याच्यात काही होईल की नाही हा प्रश्न मला पडला. खरं म्हणजे हा प्रश्न कधी मलाही पडला होता, मला म्हणजे यतीन जोशीला. आणि म्हणून मी तो जॉब सोडायचं जो कधी एक निर्णय घेतला होता त्याच्या मागचं कारण हेच होतं. हे असेच प्रश्न, हे जसं शिखीध्वजाला पडलाय हाच प्रश्न कधी जनकाला पडला होता, हाच प्रश्न कधी प्रल्हादाला, कधी बलीला, जे काही, आणि श्रीरामांना सुद्धा सुरुवातीला त्यांनाच, की सगळं काही आहे आणि तरीही सुख नाही. याच्यात एकच महत्वाची गोष्ट आहे, जर कॅच करता आली तर बघा, की सगळं काही असूनही सुख नाही अशी जर परिस्थिती असेल तर काही मिळावं म्हणून माणसाने भांडावं कशाला. जो काही जीवनाचा संघर्ष चालला आहे तो सारखं धाव 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 धाव, हे पाहिजे ते पाहिजे ते पाहिजे, आणि तरीही सुख मिळत नाही का, तर ज्यांच्याकडे आहे ऑलरेडी, हे इतके लोक होते, यांना मिळालं नाही, तर आपण तिथे गेल्यावर आपल्याला मिळेल असं समजणं चुकीचं आहे. कॉमन सेन्सची गोष्ट आहे. त्याच्यामुळे हे कधीतरी हे लक्षात आल्यानंतर ते डोळे उघडले आणि म्हटलं नाही, आपण थोडा विचार करावा की हेच चक्र सुरू ठेवायचं आहे का. सकाळी उठले, धावधाव आटोपलं, काय बस पकडायची, कॅब पकडायची, ती सगळी केली, पुन्हा घरी आले, पुन्हा तोच रुटीन आणि तेच आयुष्य, कॉल्स, मीटिंग वगैरे. म्हटलं नाही, असं काही आयुष्य घालवायचं नाही. आणि मग पुढच्या सगळे विचार करून याच्यातूनच जे काही ज्ञान मिळालं होतं योग वासिष्ठाचं, तिथून मग पुढचं सगळं कार्य सुरू केलं. तर त्या राजाचा हा प्रश्न अगदी योग्य आहे की हे सगळं करून मला काही मिळेल असं वाटलं नाही, म्हणून मग मी सगळा त्याचा कंटाळा आला. आयुष्याचं सार्थक काही कसं होईल हे काही मला कळलं नाही. मला तीव्र तळमळ लागली. परंतु मी त्याच्यासाठी जो मार्ग हा अवलंबला की सगळं सोडून मी इथे अरण्यात आलो आणि इतके वर्ष झाले इथे, इतके वर्ष तपश्चर्या करतो आहे. मला अजून तरी माझ्या मनाला, चित्ताला शांती काही प्राप्त झाली नाही. माझी अस्वस्थता अजूनही आहे तशीच आहे. सगळे प्रयत्न माझे करून झाले, परंतु त्या प्रयत्नांच्या शेवटी आज वस्तुस्थिती ही आहे की मी एकटा आहे, अतृप्त आहे आणि कुठल्याही जीवनात रस नाही, प्रेम नाही. इथे जसं यांनी जे वर्णन केलं आहे की किड्यांनी खाऊन टाकलेल्या वृक्षाप्रमाणे, ज्या वृक्षाला आता काही जगण्याची आशा राहिलेली नाही, जो वाळत चाललेला आहे, असा मी वृक्ष अशा प्रकारचा होऊन चाललो आहे. सगळ्या प्रकारचे उपवास केले, देवपूजा केली, जप केल्या, सगळं जरी मी सतत अगदी अखंडपणे करत असतो तरी सुद्धा एका दुःखातून दुसऱ्या दुःखात, दुसऱ्या दुःखातून तिसऱ्या दुःखात असाच माझा प्रवास चालला आहे, सारखा गरगरत आहे. अमृतही मला विषयासारखं झालेलं आहे. त्यामुळे इतक्या वर्षामध्ये मला समाधानाचा एकही कण हा प्राप्त झालेला नाही. आणि असं म्हणून तो राजा तिथे थांबला. आता हे सगळं ऐकल्यानंतर त्या कुंभाने त्याला म्हटलं की तुझी परिस्थिती समजू शकतो आणि अशा परिस्थितीसाठीच मी कधीतरी माझ्या आजोबांना म्हणजेच ब्रह्मदेवाला त्यांना हा प्रश्न केला होता की ज्ञान आणि क्रिया, ज्ञान म्हणजे आपण जे काही हा जो योग वासिष्ठ असेल किंवा भगवद्गीता किंवा आणखी काही, हे जे काही ज्ञानाचा मार्ग आहे तो, आणि क्रिया म्हणजे कर्म, हा पहिला अगदी योग वासिष्ठमधला पहिला प्रश्न जो आहे तोच प्रश्न इथे पुन्हा रिपीट केला. योग वासिष्ठमध्ये हाच प्रश्न त्या सुतीक्ष्णांनी अगस्त्य मुनींना विचारला की श्रेष्ठ काय, ज्ञान की कर्म. तोच प्रश्न इथे की ज्ञान आणि क्रिया यातलं श्रेष्ठ काय, मुक्ती देणारे काय आहे, यांच्यातलं दोघांमधलं श्रेयस्कर काय आहे. तर तेव्हा ब्रह्मदेवांनी सांगितलं की ज्ञान हीच सगळ्या गोष्टींची अखेर आहे. आपण साधं प्राणायामची गोष्ट करतो, पण प्राणायाम करता येणं किंवा प्राणायामचं ज्ञान होणं हे सुद्धा ज्ञानाचाच प्रकार आहे. कुठून तरी ते ज्ञान झाल्यानंतर तो प्राणायाम करायला आपल्याला कळतं. तसं इथे त्यांनी सांगितलं की या ज्ञानामुळेच प्रत्यक्ष साक्षात्कार होतो. ज्ञानाचाच अभ्यास केला तर तोच सगळ्यात शेवटचं, आणि जे काही क्रिया वगैरे करतो हे सगळे केवळ फळं म्हणून त्याच्या मार्गातून काही थोडेसे भोग मिळतात.
म्हणजे तुम्ही साधना व्यवस्थित केली, काय जप केला, तप केला, जे काही असेल, ह्या सगळ्या क्रियांमुळे एक मनोरंजन म्हणून स्वर्ग वगैरे असल्या गोष्टी मिळतील. या क्रियेलाही सुद्धा स्थान आहे. ब्रह्मदेवानी हेही सांगितलं की याचा अर्थ असा नाही की उद्यापासून फक्त योग वसिष्ठ वाचायचं आणि बाकी सगळ्या गोष्टी सोडून द्यायच्या किंवा भगवद्गीता वाचायची, दासबोध वाचायचं, परंतु क्रिया, पूजा, होम, हवन, प्राणायाम वगैरे या गोष्टी करणार नाही, असं नाही आहे. या सगळ्या गोष्टींना सुद्धा महत्त्व आहे. त्यांचं महत्त्व असं आहे की आपल्या आयुष्यामध्ये हा काळ घालवण्यासाठी काहीतरी कार्य करणं आवश्यक आहे. ते कार्य कसे असावे म्हणून श्रुतींनी हे सगळे काही मार्ग घालून दिले की सकाळी उठा, स्नान संध्या करा, या सगळ्या गोष्टींची आवश्यकता असते. जे चुकीच्या गोष्टी होऊ शकतात त्यांच्यापासून ह्या सगळ्या क्रिया आपल्याला वाचवायला मदत करतात. म्हणजेच आपलं चित्त शुद्ध करण्याचं काम ह्या क्रिया करत असतात. आता एखाद्याला जर सगळं ज्ञान नसेल तर म्हणून काय त्यांनी काहीच करू नये अशातला प्रकार नाही आहे. जे जे शक्य आहे ते ते करावं. म्हणून पूर्वीही इथे आपण चर्चा केली होती की आपली काय परिस्थिती आहे ही आपल्याला जेव्हा कळेल तेव्हा कळेल. तोपर्यंत जे शास्त्रामध्ये घालून दिलं आहे, आपल्या रुटीनमध्ये आपल्या गुरूंनी जे सांगितलं आहे तो मार्ग आपला व्यवस्थित आचरण करावा. आणि जो अज्ञानी माणूस असतो त्याच्या बाबतीत त्याला जर काही मिळायचं फळच एखादा म्हणतो की चला मी गंगेत स्नान करतो म्हणजे माझी पापं धुतली जातील, याच्या मागे कुठेतरी वासना आहे, कुठेतरी एक इच्छा असते. ह्या जर इच्छा जर त्याला नसतील तर तो काहीच करणार नाही. पण या इच्छा हेच त्याचं काहीतरी कार्य करण्याचं बळ आहे, त्याला काहीतरी घेऊन जातात पुढे. अनेक लोक सत्संगाला जात असतील, अनेक लोक कुठेतरी क्रियेला जातात, काही कुठल्या गोष्टींना जातात. त्याच्या मागे कारण काय असतं की कुठेतरी मनात वासना असते. कसली वासना? की निदान मला थोडंसं पुण्य मिळेल, असं केलं तर माझ्या मुलाबाळांना सुख मिळेल, त्यांचं भलं होईल, माझ्या बायकोचं भलं होईल, माझ्या नवऱ्याचं भलं होईल, जे काही कारण असतील ते. ही जी वासना असते या करण्याच्या मागची, ती सुद्धा एक प्रकारे माणसाला पुढे घेऊन जाते. आणि ह्या वासनेतूनच जेव्हा चांगले कर्म घडायला लागतात तेव्हा आपोआप ते ज्ञानही यायला लागतं आणि ती गाडी पुढे जाते. त्यामुळे ह्या वासनामुळे तो क्रियेच्या मागे लागतो आणि त्या क्रिया मग त्याला योग्य तशी फळं द्यायला लागतात. परंतु जो ज्ञानी पुरुष असतो, खरंच सगळं त्याला ज्ञान प्राप्त झालेलं आहे, त्याच्या जीवनामध्ये वासना हा प्रकारच नाही आहे. त्याच्यामुळे मी काहीही करेल तर ते काही मिळवण्यासाठी करायचं म्हणून त्याच्या मागे उद्देश नसतो. अनेक संत महात्मे जे काही कार्य करतात, ते जे काही पूजा, होम, हवन, ज्या गोष्टी करत असतील तर त्याच्या मागे काय त्यांना काही प्राप्त करायचं असतं म्हणून आहे किंवा जगाला काही मिळावं असं आपल्याला वाटतं, पण तसंही काही नसतं. त्यांचं कार्य जे असतं ते पूर्ण शून्य भावनेतून एक कृतज्ञता म्हणून व्यक्त करायचं असते म्हणून, किंवा मग बाकीचे जे लोक असतात जे बघणारे आहेत त्यांचा आदर्श. नाही म्हटलं तर हे सर्वसामान्यांच्या दृष्टीने असणारं जग, या जगासाठी सुद्धा थोडंफार काहीतरी त्याला काय म्हणतील, काय जे कोणी या जगातले घटक असतील, वेगवेगळ्या योनीतले लोक असतील, त्यांच्यासाठी काहीतरी करावं अशा प्रकारची ही गोष्ट. तर ते सिद्ध ह्या सगळ्या गोष्टी करतात, त्याच्या मागचे हे कारण असतं. स्वतःला काही मिळावं त्यांना काही वासनाच नसते, कुठल्याही वासनेच्या शिवाय त्यांचं करतं. त्याच्यामुळे त्यांनी काही केलं किंवा नाही केलं त्यांना काही पुण्य पाप वगैरे असले प्रकार या सगळ्यांपासून ते दूर असतात. तर जे दुःख वासनेने युक्त असतात त्याला त्याच्या मनामध्ये सारखा वासनांचा खेळ चाललेला असतो आणि त्याच्यामुळेच त्यांना मग सारखं पुनर्जन्म आणि जरा मरण या सगळ्या गोष्टींमधून जावं लागतं. जो ह्या सगळ्या गोष्टींचा त्याग करतो, सगळ्या वासनांना शून्य करतो. आणि म्हणून मुक्तीची परिभाषा काय असेल तर वासना शून्य होणं, कुठल्याही वासना नसणं. आणि वासना नसणं ही वासना सुद्धा नको, सहज अगदी नैसर्गिक म्हणून राहणं, ही जी काही एक अवस्था असते त्यांना मात्र या सगळ्यांच्या पलीकडे जाऊन ते शून्य पदाला प्राप्त होतात. आणि हे मन म्हणजेच ज्या मनामध्ये कुठल्याही वासना नाही, ते मन म्हणजेच ज्ञान आहे, अशा प्रकारे ते स्वतःला व्यक्त करतात. हे जे साधक आहे यांनाच एक एवढं माहिती असतं की केवळ ज्ञान हेच एक काहीतरी साधन करण्यासारखं गोष्ट आहे, यालाच काहीतरी प्राप्त करण्यासारखं आहे. मग इथे तो कुंभ जेही चुडाला त्या शिखीध्वजाला म्हणते की अरे हे सगळे ब्रह्मदेव सुद्धा सगळे सांगतात की ज्ञानच हे काहीतरी प्राप्त करण्यासारखी गोष्ट आहे आणि हे तुला माहिती आहे, माहिती नाही अशातला प्रकार नाही. मग असं असताना तू हा अज्ञानाचा आश्रय करून का राहिला, असा का अज्ञानात राहिलेला आहे? हे जे काही तू सगळं साहित्य गोळा केलं की कमंडलू, ती दंडाची काठी, आसन, झोपडी वगैरे,
हे सगळं तू गोळा केला, हा पसारा गोळा केलेला आहे आणि हे माझं, हे माझं, हे माझं, या सगळ्यांमध्ये मग्न होऊन राहिला. स्वतःला तू समजतो की पहा आता माझी सगळी सोय झालेली आहे, परंतु जे मूळ मुख्य गोष्ट आहे तीच तू केली नाही. या नको त्या विलासांमध्ये स्वतःला काहीतरी टाइमपास म्हणून अशा ह्याच्यात तू रममाण होतो आहे. मुळात तू ज्याचा अभ्यास करायला पाहिजे, आणि योग वसिष्ठच्या सुरुवातीच्या सत्रांमध्ये हे आपण डिस्कस केलं की जीवन सुरू झालं आणि हे आपलं जीवन सुरू झालं हे जेव्हापासून कळायला लागलं तेव्हा सगळ्यात पहिला प्रश्न कुठला यायला हवा? मी कोण? हे आजूबाजूला दिसतं ते काय? काय खरं काय खोटं? अशा प्रकारचे प्रश्न यायला हवे. तो मी कोण हा प्रश्न सहसा येत नाही. तिथे कुंभनी तोच प्रश्न विचारला, काय अभ्यास करायचा? तर मी कोण ह्या प्रश्नाचा अभ्यास झाला पाहिजे. कोहम, माझं काय चाललं आहे, हे सगळं जे काही दिसतं आहे, मी कसा आलो, हे सगळं घडलं कसं, आणि या सगळ्या गोष्टींची शांती कशी होईल, मला या प्रश्नांची उत्तरं कशी मिळतील. जर एखादी गोष्ट घडली तर ज्याला आपण म्हणतो की ही अंडू कशी करता येईल, की झाली पण मग कशामुळे ही शांत होईल, पुन्हा पुन्हा होणार नाही, हा प्रकार कसा होईल, हे सगळं कळणं, ह्याचा तो अभ्यास का नाही करत, ह्याचा विचार का नाही करत, असा एखादा अडाणी माणसासारखा का बसतोस? त्यांनी म्हटलं की राजा, या गोष्टीचा विचार कर, बंध कशामुळे प्राप्त होतो. तू जे काही म्हणतोय की मी बंधनात आहे, मी अडकल्यासारखं आहे, तर हे बंधन हा कशामुळे तुला आलं, याच्यात तू का आला, याचा तू कधी थोडा विचार केला का? यांचे प्रश्न, ह्या सगळ्यांचे उपाय काय, हे प्रश्न विचारत तू स्वतःला एका ह्या मार्गावरून पुढे जात, जे कोणी आत्मज्ञानी पुरुष असतील, साधू संत असतील, त्यांच्याकडे जावं, त्यांची सेवा करावी आणि त्यांच्यापासून आत्मबोध प्राप्त करून घ्यावा, स्वतःला मुक्त करावं. इतकं सोपं आहे. या आत्मबोधाशिवाय दुसरं काहीही प्राप्त होण्यासारखं नाही आहे. आणि ते न करता तू इथे आपला एकटाच काहीतरी करतो आहेस पर्वतामध्ये राहून, याला काही अर्थ आहे का? उगाचच तू आपलं जीवन हे व्यर्थ घालवतो आहेस. त्याच्यामुळे हे राजा, जे ज्ञानी आहेत अशा साधूंकडे जा, अशा साधू पुरुषांकडे जा, त्यांची सेवा कर आणि त्यांना योग्य प्रश्न विचारून त्यांच्या सहवासात राहून तू ज्ञान मिळव. गुरूंचा सहवास कर, तूही तशी तपश्चर्या कर. हे बाहेरचं सगळं दृष्टी सोडून आतमध्ये, स्वतःच्या आतमध्ये जाणं, त्या गुरूंचा सहवास करून तू सगळा ग्रहण करणं, अशा गोष्टी तू करशील म्हणजे मग तुझे सगळे दुःख हे नाहीसे होतील. त्या जे काही गुरूंचा उपदेश असेल त्याच्या अर्थामध्ये, आशयामध्ये तू नीट स्थिर हो, इकडे तिकडे विचलित होऊ नकोस. जेव्हा त्या कुंभाने असा उपदेश केला, आणि खरोखर एक इमॅजिन करा की 18 वर्ष एखादी व्यक्ती ही अशा परिस्थितीत राहते आहे आणि आता कोणाकडे मन मोकळं करू आणि मला काही सुचत नाही काय करावं काय नाही. कुठेतरी कदाचित इगो पण आडवा आला असेल की जाऊ दे आता परत जावं काहीतरी करू, पण घरी गेलो तर पुन्हा तोच प्रश्न की कोणी हसायला नको काय नको, हे जाऊन आला, ओळखतील सुद्धा नाही, आता माझी अवस्था पहा कशी आहे, हाही कदाचित इगो असेल. तर हे सगळं सोडून आता कशात तरी फसल्यासारखी अवस्था झालेली आहे आणि मग जे आहे ते केवळ कंटाळवाणं रुटीन सुरू ठेवायचं अशा अवस्थेमध्ये असलेली ही व्यक्ती जेव्हा अशा प्रकारचे उपदेशाचे बोध अशा प्रकारचा बोध त्याला प्राप्त झाला, अशा प्रकारचा उपदेश मिळाला, त्यावेळेस काय आनंद झाला असेल. तर एक्झॅक्टली तसाच आनंद त्या शिखीध्वजाला झाला आणि ते सगळं ऐकून त्याचं अंतःकरण भरून आलं, डोळ्यातून पाणी वाहू लागलं आणि मग तो अतिशय सद्गदित होऊन म्हणाला की अरे देवपुत्रा, फार दिवसांनी हा असा बोध मला प्राप्त झाला आहे. मी माझ्या मूर्खपणामुळे जे काही चांगले ज्ञानी लोक होते, सुविचारी होते आणि जे माझे हितचिंतक होते, अशा लोकांची संगत सोडून मी या इथे वनामध्ये अरण्यामध्ये भूतासारखा येऊन राहिलो आहे. ज्या अर्थी तू माझ्याकडे स्वतःहून आलास याचा अर्थ कुठेतरी मी आतापर्यंत जे काही पुण्य केलेलं आहे ते फळाला आलेलं आहे आणि या दुःखातून मुक्त होण्याचा मार्ग आता मला सापडेल अशी आशा मला निर्माण झालेली आहे. त्याचा अर्थ असाच आहे की आता माझे सगळे पाप, माझं दुर्दैव हे नाहीसं होईल. तू मला गुरुसारखा आहेस, नव्हे तू माझा गुरुच आहेस, तूच माझा पिता आहे आणि तूच माझा मित्र आहेस. मी तुला शिष्य भावनेने पूर्णपणे शरण येतो, मी तुला नमस्कार करतो, तुझ्या चरणावर माझं डोकं ठेवतो. हे प्रभो, तू आता माझ्यावर कृपा कर,
आणि हे जे काही अत्यंत श्रेष्ठ तत्व तुम्ही जाणता ते सगळं आत्मसात केल्याने पुरुषाला शोक करण्याची वेळ येत नाही, तर त्याला कायमची विश्रांती मिळते, सुख मिळतं. ते काय सत्व आहे ते मला, ते तत्व काय आहे ते मला तुम्ही पटकन सांगा. याच्यातलं कुठलं ज्ञान मी घ्यावं, कारण अनेक प्रकारचे ज्ञानाचे प्रकार आहेत, ज्ञानाच्या शाखा आहेत. त्याच्यामुळे योग्य ज्ञान हे मला पटकन द्या. इथे एक थोडंसं विषयांतर होईल. अनेक जण स्वतः काहीतरी अभ्यास करायचं म्हणतात, आणि योग शास्त्र किंवा ज्ञान इथे असं आहे की कुठल्या तरी गुरूंकडून, कोणाच्या तरी माध्यमातून जेव्हा हे मिळतं तर ते पटकन आपल्याला त्या विषयापर्यंत घेऊन जातात, नाहीतर माणूस भरकटत जातो. म्हणून योग शिकायचे असतील किंवा काय म्हणतात त्याला, चांगला अध्यात्माचा अभ्यास करायचा असेल तर एक तर सुयोग्य पुस्तक हे मार्गदर्शक पाहिजे, नाहीतर सुयोग्य गुरु पाहिजे. कारण जिथे पसारा खूप आहे, भरकटल्यासारखी स्थिती आहे, त्याच्या मागे लागलो तर मी माझं योगासनं शिकेल, मी माझं प्राणायाम शिकेल असं करत गेलो तर त्याच्यामध्ये जे एक्झॅक्टली जे इतक्या वर्षांची साधना करून कोणीतरी प्राप्त केलेलं आहे आणि जे द्यायला तयार आहेत ते न घेता आपण भरकटतच राहतो. तो प्रवास कधी संपतच नाही. त्याच्याऐवजी एक गुरु असेल, मास्टर असेल, मेंटर असेल तर तो पटकन तुम्हाला या सगळ्यातून जो सार आहे, जी मुद्द्याची गोष्ट आहे ती आपल्यासमोर आणून मांडतात, आणि त्याच्यामुळे फायदा हा लगेच होतो, प्रगती लगेच होते. त्यामुळे ह्यांनी चुडालानी शिखीध्वजानी त्या कुंभला हा प्रश्न विचारला की अनेक प्रकारचे ज्ञानाचे प्रकार आहेत, सगळ्यात श्रेष्ठ ज्ञान कोणतं ते मला पटकन सांगा. त्यावर त्या चुडालानी कुंभानी म्हटलं की हे राजा, मी तुला सगळं सांगेन, परंतु त्यासाठी तुझा माझ्यावर विश्वास हवा. तुझा जर माझ्यावर विश्वास नसेल आणि तुला असंच अर्धवट श्रद्धा असेल तर मग त्याला काही अर्थ नाही. म्हणजे एखादा कोणीही व्यक्तीने काही विचारलं आणि त्याला सांगायला गेलो, त्या ऐकणाऱ्याची श्रद्धा नसेल तर सांगणाऱ्याच्या याचा बोलण्याचा काही उपयोग नाही. हे थोडंसं व्यवहार ज्ञानी आपण ठेवावं. आपण अनेकदा कुठून वेगवेगळं ज्ञान घेतो. सगळे इथे अध्यात्मशास्त्रातले धुरंधर लोक आहेत आपल्यामध्ये, पण कधीतरी असा एखादा अडाणी समोर येतो आणि तो काहीतरी आर्ग्युमेंट करतो आणि आपण त्याच्यासमोर अगदी द्वेषाने जाऊन जस्टिफाय करायला लागतो, सांगायला लागतो, समजवायला लागतो. परंतु त्याची श्रद्धा असली पाहिजे. त्याची जर श्रद्धा नसेल, त्याला आपल्याबद्दल जर विश्वास नसेल तर उगाच एवढी तोंडाची वाफ दवडण्यात अर्थ नाही. एक पटकन अंदाज घ्यावा, हा आपलं बोलणं ऐकून बदलणार आहे का, काही फरक पडणार आहे का. असेल तर ठीक आहे, नाही तर सोडून द्यावं. जेव्हा त्याची वेळ येईल तेव्हा त्याला कळेल. हे फक्त 4 चौघांमध्ये मित्र, इकडचे तिकडचे, ओळखीचे अनोळखी यांच्या बाबतीतही नाही, हे आपल्या परिवाराच्या बाबतीत सुद्धा तेवढंच अप्लिकेबल आहे. आपलेच मुलं असतील, आपण त्यांना काही उपदेश करायला जातो तर हे लक्षात घ्यावं की आपल्याला ते किती मानत आहे. जसं जसं मुलं मोठे होत जातात, अंतर वाढत जातं, या सगळ्या गोष्टी ज्या नैसर्गिक आहेत त्या समजून घ्यावं की अरे मी सांगून किती फरक पडणार आहे. असेल तर ठीक आहे, नाही तर सोडून द्यावं. कोणावर श्रद्धा आहे त्याच्या मार्गातून सांगता यावं. हे जर जमत असेल तर ठीक. आणि म्हणून कधीतरी श्री रविशंकरजींना हा प्रश्न विचारला होता की मुलांचं काय करायचं अशा बाबतीत. तो म्हणाले तुम्ही काही करू शकत नाही, त्यांचे मित्र काही करतील ते करतील. त्याच्यामुळे त्यांच्यासाठी चांगले मित्र हे शोधा. गिव्ह देम राईट कंपनी. आणि ही राईट कंपनी जर तुम्ही देऊ शकत असाल तर ती लहानपणापासूनच द्यावी. आणि मागेही हा विषय झालेला आहे की आध्यात्मिक परिवारातले तिथे आपण स्वतः जायला हवं, फिजिकली त्या परिवारात राहावं. मुलं तिथे जाऊन खेळतील, काही हरकत नाही. इकडे पूजा सुरू आहे, तिकडे मुलं खेळत आहेत, खेळू द्या, एन्जॉय करू द्या. परंतु हळूहळू त्या एकाच वातावरणातली जेव्हा कंपनी त्यांना मिळायला लागेल, संगती घडायला लागेल, तेव्हा मात्र ते एक दुसऱ्यांचं ऐकतील. मग स्वतःकडून नाही सांगता आलं, दुसऱ्याकडून सांगा. एक दुसऱ्याच्या संगतीने सुद्धा त्या गोष्टी त्यांच्या पुढे होत जातात. हे आवश्यक असतं. तसं इथे तो कुंभ सांगतोय की मी सांगेल तुला, परंतु माझ्याजवळ जे ज्ञान आहे ते सगळं सांगेल, पण तुझी श्रद्धा आहे का माझ्यावरती. आणि जर तुझी श्रद्धा नसेल तर मी जे काही उत्तर देईल ते सगळं फुकट जाईल. त्यामुळे तुला मी जे सांगेल ते कसं ऐकायचं. तर एखादं लहान बाळ जसं आईवडिलांनी काही सांगितलं तर ते कुठलेही कुतर्क न करता जे सांगितलं तसंच्या तसं ऐकतात. तसंच तू सरळ बुद्धीने मी सांगण्याची जी काही माझा कुठला हेतू नाही अशा पद्धतीने तू सरळ बुद्धीने ऐक. आणि त्याच्यानंतर तुझ्या सगळ्या कल्पना, सगळे तर्क हे बाजूला ठेव. जसं एखादं गाणं आपण सहज ऐकतो तसं ते गाणं ऐकल्यासारखं हे ज्ञान ऐक.
आणि त्याच्यानंतर हे जर होणार असेल तर मी तुला सांगतो. राजाने होकार दिला आणि मग यांनी म्हटलं की ही जी तुझी अवस्था आहे आत्ताची, तर एक अशी गोष्ट सांगतो की जी गोष्ट ऐकल्यानंतर सर्वसाधारण माणसाला सुद्धा थोडाफार त्याच्यात एक आनंद मिळेल, थोडाफार त्याच्या बुद्धीमध्ये प्रकाश पडू शकेल. अशी एक साधीशी छानशी गोष्ट सांगतो. ही गोष्ट आहे एका अति श्रीमंत माणसाची, ज्याच्याकडे लक्ष्मी सरस्वती अशी दोन्ही देवतांचं वरदान होतं. प्रचंड श्रीमंत होता आणि सगळ्या कलांचा जाणकार पण होता, व्यवहारात निपुण होता, शास्त्र सगळे त्याला ज्ञात होते. परंतु अध्यात्म या विचाराचा त्याच्यामध्ये अजिबात लवलेश नव्हता. म्हणजे सगळ्या गोष्टींचा पंडित, परंतु अध्यात्माची जाणीव नाही, अशी त्याची अवस्था. तर एकदा त्याने असा कुठेतरी चिंतामणीबद्दल वाचलं, ऐकलं आणि अशी तपश्चर्या करायला सुरुवात केली की मला तो चिंतामणी मिळावा. तो मुळात व्यावसायिक, व्यापारी आणि अतिशय दृढनिश्चयी होता. त्याच्यामुळे त्यांनी प्रयत्नसुद्धा अतिशय फोकस्ड, व्यवस्थित केले आणि चांगले प्रयत्न केल्यामुळे, नेटाने प्रयत्न केल्यामुळे त्याला काही दिवसामध्येच तो चिंतामणी त्याच्यासमोर आला. आता हा चिंतामणी त्याच्या पुढे आल्यानंतर त्याच्या मनामध्ये वेगवेगळ्या शंका यायला लागल्या की मी सहज विशेष कष्ट न करता मला हा कसा काय प्राप्त झाला. मुळात जे काही कार्य करतोय त्याला कष्ट न समजता, हे वाक्य लक्षात घ्या, आपली साधना असेल, ध्यान असेल, जे काही ज्ञानाचा मार्ग अवलंबला आहे ते कष्टप्रद आहे असं न समजता हे खरंच माझ्यासाठी भाग्याचं आहे, मला हे करायला मिळत आहे, अशी जर भावना ठेवली, त्याच्यामध्ये कष्ट न बघता श्रद्धा ठेवली, निराश न होता अगदी मनापासून प्रयत्न करायला लागले, तर जो कोणी बुद्धिमान असेल त्याला सगळंच अगदी आरामात प्राप्त होतं. जो श्रीमंत माणूस होता तो तशातलाच होता. त्याच्यामुळे त्याला ते चिंतामणी प्राप्त नसता झालं तर काही विशेष नाही, तर विशेष होतं, त्याला चिंतामणी सहज प्राप्त झाला. हा जो संदेश आहे हा विद्यार्थ्यांसाठी सुद्धा आहे, बिझनेसेससाठी सुद्धा आहे. की आपण जे काही कार्य करतो आहे ते कशासाठी करतो आहे, तर मला त्याचे कष्ट होत आहेत, काहीतरी करायचं म्हणून नाही. जे काही करतोय त्याच्यात आनंद हा निर्माण करूनच त्या गोष्टी करायच्या, निराश न होता करायचं आणि अतिशय श्रद्धेने, आनंदाने करायचं. यांनी तसंच केलं, याला पटकन तो चिंतामणी प्राप्त झाला. परंतु ते जेव्हा त्याच्यासमोर आलं मात्र त्याचा तेव्हा अविश्वास हा आडवा आला. त्यांनी विचार केला की अरे, मी विशेष प्रयत्न केले नाही, काही अडथळे आले नाही आणि इतक्या सहजासहजी हा चिंतामणी माझ्यासमोर कसा काय येऊ शकेल. मला हे काही खरं वाटत नाही. एखादा अतिशय गरीब असेल आणि अचानक जर त्याला काही मिळालं तर त्याची जशी श्रद्धा नसते, बसत नाही, त्याला विश्वास होत नाही आणि मग जे आलं त्याचा उपभोगही घेता येत नाही. तो फक्त विचार करत बसतो की हे काय आलं, कसं आलं, खरंच आलं की खोटं आलं, स्वप्न आहे का, वगैरे वगैरे. तसंच याही श्रीमंताचं झालं आणि अनेक काळापूर्वी त्यांनी कष्ट सोसले होते. त्याच्यामुळे त्याला असं वाटलं की हे चिंतामणी मिळवण्यासाठी सुद्धा मला बरेच कष्ट करावे लागतील, परंतु तसं काही झालं नाही आणि त्यामुळे हा समोर आलेला चिंतामणी याचा त्यांनी स्वीकार केला नाही. तो वेगवेगळ्या विचारांमध्येच गुरफटून गेला. चिंतामणी तिथे समोर आला होता, पण याने विचार केला की अरे, हा चिंतामणी दिसतो तर आहे पण हा मणी असणं शक्य नाही आणि हा अचानक इथे कसं काय असेल. हे जे काही स्वर्गात असणारं रत्न आहे हे मला दिसणं हे शक्य नाही. बरं, हे खरं आहे की खोटं आहे हे कसं कळेल, याला हातात घेऊन पाहावं का. पण मी जर त्याला हातात घेतलं तर माझ्यासारख्या अभागी व्यक्तीच्या स्पर्शाने तो अचानक गुप्त होऊन जाईल, मग काय करायचं. आणि हा भ्रम नसेल हे कशावरून, अशी त्याची सगळी अवस्था झाली. आणि हे हातात आलेला चिंतामणी, समोर आलेला चिंतामणी त्यांनी तो नाकारला. त्याच्या मनाने असा विचार केला की इतकी सिद्ध वस्तू ही मला सहज मिळणं, थोड्याशा तपाने माझ्यासारख्या अज्ञानी माणसाला मिळणं हे शक्य नाही. असे अनेक प्रकारचे विचार करत तो नुसता बसून राहिला. तो मणीही हातात घेतला नाही. त्यामुळे एखादा जसं कमनशिबी माणूस असतो, सगळं मिळालं तरी ते त्याच्या हातून निघून जातं. आता असा विचार तो करत असल्यानंतर हा जेव्हा तिथे होता तेव्हा त्या सगळे तो चिंतामणी आणि ते सिद्ध
त्यांनी विचार केला की अरे हा आपला अपमान करतो आहे, एवढा समोर आलो आहे, याला प्राप्त झाला आहे, याच्यासमोर स्वतःला प्रकट केलं तरी हा काही माझा आदर करत नाही. असं समजल्यानंतर तो चिंतामणी तिथून निघून गेला. आणि निघून जाताना असं म्हणतात की जेव्हा एखाद्याला प्राप्त झालेली सिद्ध वस्तू ही त्याच्यापासून दूर जाते तर त्याच्या जवळून बाकीची त्याची जी काही बुद्धी असेल त्या सगळ्या गोष्टीसुद्धा त्याच्यापासून दूर घेऊन जातात. आणि अशा रीतीने त्याचं पूर्वीचं शहाणपणसुद्धा त्या चिंतामणीनी आणि ज्या काही सिद्धी असतात त्या सगळ्यांनी ते घेऊन गेले. ह्यांनी त्या चिंतामणीसाठी पुन्हा तप सुरू केलं. आणि हे त्याचं तप बघून मग जे कोणी सिद्ध होते त्यांनी याची थट्टा करण्यासाठी एक काचेचा तुकडा त्याच्यासमोर मांडला. तो बघितल्यानंतर हाच तो चिंतामणी, कारण आता सेकंड चान्स होता, पहिला चान्स नव्हता, सेकंड चान्समध्ये असं वाटलं की हा होईल म्हणून. आणि म्हणून त्या काचेच्या तुकड्याला त्यांनी चिंतामणी असं समजलं. आणि अशा रीतीने ज्या मातीला सोनं समजतो तसं त्यांनी केलं. सोनं आलं त्याला माती समजून सोडून दिलं, माती आली त्याला सोनं समजून त्यांनी घेतलं. अशा प्रकारचा तो मूर्ख. त्याच्यानंतर जेव्हा त्यांनी ते चिंतामणी समजलं त्याच्यावरच त्यांनी विश्वास टाकला. आणि पुढे त्यांनी सगळं आपलं काही जी काही संपत्ती होती, घरदार वगैरे होतं, ते सगळं काही त्यांनी विकून टाकलं. आणि आता कारण याच्यापासून मला सगळं काही प्राप्त होणार आहे, मग आता कशाला मी आहे ते करू. कुठेतरी अरण्यात गेला. त्या अरण्यात जाऊन त्यांनी मी तिथे आता मोठा मस्त वाडा वस्ती वगैरे करून सगळं राहील अशा विचाराने तो गावात गेला. गाव सोडून निघून गेला. आणि मग अरण्यात गेल्यानंतर त्या चिंतामणीकडून त्यांनी अपेक्षा केली की आता यांनी सगळं नगर याच्यासाठी निर्माण करावं. पण तो काचेचा तुकडा तो काही त्याचे मनोरथ पूर्ण करू शकला नाही. आणि त्यामुळे हे जे काही त्याच्या जीवनात घडत होतं आता त्याला काहीच उरलं नाही. आणि अशा रीतीने त्याच्या जीवनात सगळे दुःख झाले. आणि या दुःखांमध्येच कधीतरी त्याचा अंत झाला. वसिष्ठ ऋषींनी वारंवार सांगितलेली एक गोष्ट, एक उपदेश इथे पुन्हा या कुंभाने केलाय की हे राजा, या जगातल्या मोठ्या मोठ्या संकटांपासून, नैसर्गिक हानीपासून जे दुःख होत नाही ते दुःख मूर्खपणामुळे भोगावं लागतं. एरवी माणूस सगळे दुःख कदाचित सहन करेल, हे नैसर्गिक आलेले, पण स्वतःच्या मूर्खपणामुळे जे दुःख होतं त्यासारखं दुःख नाही. आणि त्याच्यामधून काय काय गोष्टीतून जावं लागतं त्याला काही अंत नसतो. अडाणी मनुष्य सोन्याच्या पलंगावर जरी झोपला तरी त्याला हजारो दुःख हे सारखे त्रास देत असतात. आणि म्हणून माणसाने जे काही असेल ते पहिल्यांदा ज्ञान मिळवायचा प्रयत्न करावा. अज्ञान ही सगळ्यात मोठी आपत्ती आहे, सगळ्यात मोठं संकट आहे. त्याच्यानंतर त्यांनी त्या कुंभानी आपली मनस्थिती त्या राजाची आणि त्याची परिस्थिती सांगणारी आणखी एक गोष्ट सांगितली. ती गोष्ट होती एका हत्तीची. चला ती पण गोष्ट ऐकून. एका पर्वताच्या पायथ्याशी, विंध्य पर्वताच्या पायथ्याशी एक जंगल, आणि त्या जंगलामध्ये एक हत्ती. ही गोष्ट खरं माझ्या फार आवडीची आहे. योग वासिष्ठमध्ये ज्या अनेक गोष्टी आहेत त्याच्यातली ही गोष्ट अतिशय आवडीची आहे. कारण हिच्यातलं जे रहस्य आहे पुढे सांगण्यात आलेलं ते फार इंटरेस्टिंग आहे. ते रहस्य आपण उद्या बघू. गोष्ट आज ऐकून की हा अतिशय मोठा बलाढ्य पर्वताच्या आकाराचा असलेला हत्ती हा जंगलामध्ये अतिशय आनंदाने स्वतः विहार करत असायचा, इकडे तिकडे फिरायचा. आणि एकदा त्याला पकडण्यासाठी एका माहुताने त्याला पकडण्यासाठी बेत आखला. आणि तो हत्ती झोपलेला असताना चारही बाजूंनी त्याच्या जाड लोखंडाच्या साखळ्या त्यांनी त्याला बांधलं आणि तिथे अडकून ठेवलं. पण या हत्तीने अतिशय मनापासून प्रयत्न केले आणि खूप जोरदार 3 दिवस तो त्या साखळ्यांशी लढला. आणि शेवटी त्याने ती लोखंडी जाळी तोडून पूर्णपणे मोकळा झाला. हे तो माहूत बघत होता आणि तो एका झाडावर चढून हे सगळं बघत होता. त्याने विचार केला की हा हत्ती आता निघून जाईल आपल्या हातात आलेला, म्हणून त्याला नियंत्रणात आणण्यासाठी अंकुश घेऊन त्यांनी त्याच्या मस्तकावर उडी मारली. तिथे बसून आता याला अंकुशाने नियंत्रणात आणायचं. परंतु त्यावेळेस त्याचा तोल गेला आणि तो हत्तीच्या असा समोर येऊन पडला. हत्तीच्या पुढे आल्यानंतर त्या हत्तीला एक क्षण असं वाटलं की याला चिरडून टाकावं, परंतु लगेच त्याची दया पण आली. प्राणीमात्रांमध्ये सुद्धा दया असते. आणि त्यांनी त्या माहुताला जाऊ दिलं आणि हा हत्ती आपल्या जंगलात निघून गेला.
हा निघून गेल्यानंतर या माहुताला फार अपमानास्पद वाटलं की अरे आपण एवढी मोठी शिकार आपल्या हातातून निघाली. त्या माहुतानी पुन्हा काही दिवसांनी या हत्तीसाठी पुन्हा एक सापळा रचला एका खड्ड्यामध्ये. त्याच्यासाठी एक खड्डा केला, त्या खड्ड्यावरती सगळं गवत वगैरे अंथरून असं ठेवलं. आणि त्याच्यानंतर त्यांनी तो हत्ती तिकडे गेला आणि त्या खड्ड्यांमध्ये फसला. त्या हत्तीला काही दिवस उपाशी ठेवतात. युजली जेव्हा हत्तीला असं अडकवतात तर पहिल्यांदा तर त्याची सगळी शक्ती काढून टाकण्यासाठी, त्याचा जो काही उत्साह आहे तो काढून टाकण्यासाठी त्याला उपाशी ठेवलं जातं. तर यांनी त्या हत्तीला तिथेच त्या खोल खड्ड्यामध्ये उपाशी ठेवलं आणि त्याच्यानंतर त्याला साखळदंडाने बांधून मग पुढे त्याला बाहेर काढलं, माणसाळवलं. आणि मग तो हत्ती जो एकेकाळी स्वतः त्या जंगलाचा सम्राट होता, याच जंगलामध्ये किंवा इथे राजाच्या दरबारी लाकडाचे ओणके वाहनं वगैरे अशा प्रकारचे हलक्या दर्जाचे कामं करू लागलं. ह्या शत्रूला त्या हत्तीने जर तेव्हाच ठार केलं असतं, सहज आपल्या तावडीत सापडलेला शत्रू आहे आणि त्याला जर त्यांनी ठार केलं असतं तर कदाचित पुढे नरकात जाऊन जे नरकासारखे भोग आहेत हे भोगायचं दुःख त्याच्या नशिबात आलं नसतं. जो पुरुष गाफील राहून अज्ञानामध्ये आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या घटनांचा विचार करून त्याप्रमाणे कार्य करत नाही, पुढील काळाचं धोरण ठरवत नाही, त्याची तरतूद करत नाही, त्याला या गजाप्रमाणे हत्तीप्रमाणे दुःख भोगावं लागतं. आपल्या देशाचा इतिहास दुर्दैवानी असाच आहे. मला जास्त बोलायची गरज नाही, हे काही फोरम नाही, पण थोडा विचार केला तर अनेक वेळा अनेक ठिकाणी केवळ क्षमा करण्याच्या वृत्तीने आपली बुद्धी वर्तमान क्षणात काय घडत आहे, आपल्या देशात काय घडत आहे, आजूबाजूला काय घडत आहे, इतर देशांमध्ये काय घडत आहे याचा विचार न करता केवळ जाऊ द्या मला काय करायचं अशी वृत्ती ठेवली, त्याची तरतूद केली नाही, त्याच्यावरती कार्य केलं नाही, तर त्यामुळे काय होऊ शकतं याची एक छोटीशी झलक या कथेच्या निमित्ताने इथे दिलेली आहे. आणि ही झलक ही हजारो वर्षांपूर्वी दिलेली आहे. आपल्याला उपदेश हा पूर्वीच झालेला आहे, काय कुठल्या परिस्थिती येऊ शकतात, कसं वागायचं, कसं करायचं. जी वस्तुस्थिती धरून आहे, जी वस्तुस्थिती समोर आहे त्याला धरून कार्य करता आलं पाहिजे. उगाचच भ्रामक कल्पना आणि नको तिथे सहिष्णुता, नको तिथे स्वीकारणं, ह्या सगळ्या गोष्टी थोड्या शुद्ध बुद्धीने सजगतेने बघितल्या जाव्यात. नुसत्याच अशा बघितल्या आणि त्यांच्याकडे दुर्लक्ष केलं असं नको. त्याच्यामुळे या गोष्टीचा प्रत्येकाने जरूर विचार करावा. जशी अध्यात्मशास्त्रासाठी, आत्मज्ञानासाठी ही गोष्ट उपयोगी आहे, तशीच व्यवहारासाठी सुद्धा उपयोगी आहे. तो व्यवहार कुठल्याही पद्धतीचा, कुठल्याही पातळीवरचा असो, आपापसात असो, वैयक्तिक असो, सामुदायिक असो, देशाचा असो, जो कुठला असेल, त्या बाबतीत याच्यावरती निश्चितपणे अशा पद्धतीने विचार करणं आवश्यक आहे. हा जर पिंजऱ्यातून सुटलो म्हणजे धोका संपला असा विचार केला तर तो हत्ती गाफील राहिला आणि त्याच्यामुळे तो पुन्हा अडकला. म्हणून बंध करणारं अज्ञान कुठेही गेलं तरी कोणत्या कारणाने पीडा देतच. त्यामुळे जेव्हा संधी मिळेल तेव्हा या अज्ञानाचं नाश करणं हेच एका ज्ञानी माणसाचं कर्तव्य आहे आणि या अज्ञानाचे कारण नष्ट करणं हेही त्याचं कर्तव्य आहे. तर ह्या दोन गोष्टींचा अर्थ त्या शिखीध्वजाने या कुंभाला विचारला आणि तो काय अर्थ आहे ते आपण उद्या बघू. फार इंटरेस्टिंग आहे. परंतु या गोष्टीचा एक आवाहन करेल की सध्याच्या सामाजिक परिस्थितीच्या दृष्टीने सुद्धा विचार करावा. काय करायला पाहिजे, काय करायला नको या दृष्टीने सुद्धा थोडंसं बघावं. तर इथे थांबूया आणि आपण उद्या ही गोष्ट पुढे सुरू ठेवू. याचे या गोष्टींचे अर्थ काय ते उद्या बघू. फार सुंदर अर्थ आहेत. त्यांचा पदोपदी आपल्याला अनुभव येत असतो या अज्ञानाचा. त्याच्यातून आपण शिकूया की या अज्ञानातून कसं बाहेर पडायचं. चला थांबूया. जय श्रीराम, जय गुरुदेव.